सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका बापानं कौर्याची परिसीमा गाठत आपल्या मुलीचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आलाय। शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं पोटच्या मुलीच्यावर चोरीचा आळ घेतल्यानं संतापलेल्या बापानं पोटच्या 2 मुलींना रात्रभर घराच्या आत छताला उलटे लटकवल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे। या क्रूर घटनेत रात्रभर उलटे लटकवल्यानं तडफडून सारिका यमगर या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी मुलगी अनुजा यमगर हिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार यमगर कुटुंबीय आटपाडीच्या बनपुरी इथं वास्तव्यास आहे। सारिका आणि अनुजा या 2 मुलींवर यमगर कुटुंबांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं चोरीचा आळ घेतला होता। त्यामुळे संतापलेल्या दादू हैबत यमगर या मुलींच्या बापानं दोन्ही मुलींना अमानुष मारहाण केली। त्यानंतर घराच्या छताला असणाऱ्या अँगलला दोघींनाही रात्रभर उलट लटकवून ठेवले। दोन्ही मुली पिण्यासाठी पाणी मागत असतानाही दादू यमगर या बापानं मुलींना पाणी पिण्यासाठी दिलं नाही। यामुळे रात्रभर तडफडलेली सारिका ही सकाळी मृत अवस्थेत तर अनुजा ही बेशुद्ध अवस्थेत मिळून आली। त्यामुळे अनुजा हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे सारिका हिचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास येताच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचाही प्रयत्न यमगर कुटुंबाकडून करण्यात आला, परंतु रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या अनुजा हिला याच वेळी जाग आली आणि तिनं घडला प्रकार रुग्णालय व्यवस्थापनाला सांगितला। दरम्यान रुग्णालयाकडून तातडीनं आटपाडी पोलिसांना याची कल्पना दिल्यानंतर या सर्व प्रकरणाचा भांडाफोड झालाय। केवळ चोरीच्या संशयातून निर्दयी बापानंच उलट लटकवल्यानं तसेच मारहाण केल्यानं या मारहाणीत सारिका हिचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकरणी दादू यमगर याला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे।